मग श्रीमंती कशा कशाची असू शकते? तर त्याच्याकडे अभ्यास करण्याची श्रीमंती आहे, त्याच्याकडे ज्ञान प्राप्त करण्याची श्रीमंती आहे, त्याला काहीतरी करून दाखवण्याची श्रीमंती आहे. तशी अशा मुलांच्या आईवडिलांमध्ये सुद्धा काही ना काहीतरी श्रीमंती असते. त्या श्रीमंतीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी काय करते? तर लक्ष्मी सुख देते. लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे, लक्ष्मी म्हणजे सुख. आणि सुख कशामुळे मिळतं? तर पैशामुळे मिळतं. म्हणून आपण पैशाला लक्ष्मी असं म्हणतो. धन दौलत म्हणजे लक्ष्मी नव्हे, धन दौलत म्हणजे सुद्धा सुख नव्हे. सुख हे प्रत्येक व्यक्तीला मिळवावं लागतं. आपोआप कोणत्याही व्यक्तीला सुख मिळत नाही. ते बाळ जन्माला आल्यानंतर त्या बालकाला सर्व देवी देवतांनी हिसकावून घेतलं. म्हणून पार्वतीने एक शाप दिला की तुम्ही सर्व देवी देवतांनी मिळून माझ्या बाळाला माझ्यापासून हिसकावून घेतलं, म्हणून तुमच्यापैकी कोणत्याही देवी देवताला संतान प्राप्ती होणार नाही. श्री म्हणजे लक्ष्मी, मंत म्हणजे महंत. श्री हा दुसरा शब्द आहे. या पृथ्वीवरती या जगामध्ये तयार झालेला श्री हा दुसरा शब्द. आणि ओंकार, ओम हा पहिला शब्द. ओंकार नंतर जो तयार झाला तो श्री. आणि मंत म्हणजे महंत. महंत म्हणजे कोण? तर जन्मापासून मृत्यूपर्यंत, अंतपर्यंत म्हणजे प्रथमारंभीपासून अंतापर्यंत ज्या व्यक्तीला सर्व गोष्टीचं ज्ञान असतं असा व्यक्ती महंत. म्हणून तो श्रीमंत, अशा अर्थाने तो श्रीमंत शब्द आहे. संस्कार चांगले झाले पाहिजेत, घरातलं वातावरण चांगलं निर्मळ स्वच्छ झालं पाहिजे. मतिमंद हा प्रकार थोडासा वेगळा आहे. मतिमंद म्हणजे शरीर वाढत जातं, मोठ्या माणसासारखा माणूस असतो, पण त्याला शुद्ध बुद्ध काही नसते. तो वाटेल तिथे शौच करू शकतो, वाटेल तिथे लघवी करू शकतो, वाटेल तिथे खाऊ शकतो, वाटेल तिथे असं रस्त्याने नुसता फिरू सुद्धा शकतो. त्याला कशाचं काहीही भान नसतं. तर अशा व्यक्तींना आपण आधार देणं किंवा अशा व्यक्तींचा सन्मान करणं किंवा अशा व्यक्तींना जगण्याची संधी देणं ही फार मोठी गोष्ट आहे. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजेच ब्रह्मदेव, गुरु म्हणजेच भगवान विष्णू, गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव. या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला. दत्तप्रभू म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ, म्हणजे श्री नृसिंह सरस्वती, म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. आज स्वामींनी आपल्याला एकत्रित आणलेले सर्व स्वामीसेवक बंधू आणि भगिनीनो, आज आपण इथे एकत्रित आलेलो आहोत कारण आपले पूर्वजन्मीचे काहीतरी एकमेकाचे ऋणानुबंध असतील हे नक्की. आता सुरुवात आपण मतिमंद मुलापासून करूया. आता दिव्यांग आणि मतिमंद यामध्ये थोडासा फरक आहे. दिव्यांग असेल तर कदाचित त्याची बुद्धी चांगली असू शकते, म्हणजे एक पाय नाहीये, डोळा नाहीये वगैरे असं असेल तर ते दिव्यांग. मतिमंद हा प्रकार थोडासा वेगळा आहे. मतिमंद म्हणजे शरीर वाढत जातं, मोठ्या माणसासारखा माणूस असतो, पण त्याला शुद्ध बुद्ध काही नसते. तो वाटेल तिथे शौच करू शकतो, वाटेल तिथे लघवी करू शकतो, वाटेल तिथे खाऊ शकतो, वाटेल तिथे असं रस्त्याने नुसता फिरू सुद्धा शकतो. त्याला कशाचं काहीही भान नसतं. तर अशा व्यक्तींना आपण आधार देणं किंवा अशा व्यक्तींचा सन्मान करणं किंवा अशा व्यक्तींना जगण्याची संधी देणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ते काम घोगरे साहेब करतायत. सर्वप्रथम मी त्यांच्या टाळ्या वाजवून अभिनंदन करतो आणि त्यांना आपल्या संस्थेकडून अधिकाधिक मदत मिळेल याचे सुद्धा मी त्यांना ग्वाही देतो. अधिकाधिक त्यांना आपल्याच संस्थेकडून नसेल तरी अजून काही संस्था आहेत, ओळखी आहेत, त्यांच्याकडून अधिकाधिक संस्थेकडून अधिकाधिक मदत मिळण्याची मी ग्वाही देतो आणि आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करतो.
देशमुख साहेबांनी सांगितलं की आज आम्ही संस्थेतर्फे काही गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचं ठरवलेलं आहे. आता याच गावातला प्रथमेश मुलगा आहे, बाळा इकडे जरा, याच गावातला प्रथमेश मुलगा आहे. मी गेली 4 वर्ष त्याला ओळखतोय. अतिशय हुशार आणि होतकरू मुलगा आहे. पण फक्त आणि फक्त शाळेत जायला त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून तो शाळेत जात नाहीये. जवळ बस. तर ही वाईट परिस्थिती आहे. अशी परिस्थिती येऊ नये. आता जेव्हा ज्ञानेश्वरनी आम्हाला कल्पना दिली आता थोड्या वेळापूर्वी, एक तासापूर्वी, आणि तेव्हा पवारसाहेब होते, मी होतो, आम्ही सर्वजण होतो, देशमुख साहेब होते. जेव्हा आम्हाला कळलं की अशी परिस्थिती आहे तेव्हा म्हटलं की त्यांनी पण विचार केला सगळ्यांनी की त्याची आपण व्यवस्था करूया. शाळेतून घरी बसणं हे योग्य नाही. शिक्षण हा मूलभूत पाया आहे. शिक्षण हे तिसरं नेत्र आहे. त्यामुळे त्याला शिक्षण घेणं तेवढंच गरजेचं आहे. त्याचं केवळ जायला आणि यायला पैसे नाहीत म्हणून त्याचं शिक्षण थांबू नये या उद्देशाने आम्ही एक पाऊल उचललं. एक पाऊल आता उचललं, दुसरं पाऊल पुढे उचलू, तिसरं पाऊल पुढे उचलू, असं करत करत आम्ही जेवढे एकत्रित माणसं आलेला आहोत तेवढे सर्वजण मिळून आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने अशा बऱ्याच गरजू विद्यार्थ्यांना आपण घडवू शकतो, निश्चित घडवू शकतो. त्यांना IAS अधिकारी सुद्धा आपण बनवू शकतो. का नाही बनवू शकत? आजपर्यंतचा ग्राफ आहे. IAS अधिकारी किंवा कलेक्टरच्या लेवलचे अधिकारी कोण बनलेले आहेत? एकही श्रीमंतांचा मुलगा बनलेला नाही. तर झोपडपट्टीत राहणारे, आईवडील नसणारे शेतकऱ्यांची मुलंच कलेक्टर बनतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. पैसेवाल्यांची मुलं बनतही असतील, ते कसे बनत असतील आपल्याला काही वृत्तपत्रातून वगैरे कळतं. आपला तो मुद्दा नाही आहे. मला एक मुद्दा उपस्थित करायचा आहे. प्रथमेशची जबाबदारी आम्ही घेतली म्हणजे प्रश्न सुटला का? प्रथमेशच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली म्हणजे प्रश्न सुटला का? मुळात त्याच्यावर ही वेळ का आली या मला विषयावरती बोलायचं आहे. मगाशी म्हटलं, दादा म्हणाले की काय बोलणार आहे, काय संतोष भाऊ पण बोलले तुम्ही काय बोलणार आहेत, विषय निवडलाय का? म्हटलं काही नाहीये, आज कोणताही विषय नाहीये, अगदी ब्लँक आहे. जे स्वामी मला देतील त्या विषयावरती मी बोलू आणि अतिशय चांगल्या विषयावरती आपण मुद्द्यावरती येऊन पोचलो. अशी अवस्था यायला मी त्या कौटुंबिक त्यांच्या समस्या आहेत काही त्यावर जाणार नाही. परंतु अशा होतकरू मुलांना, हुशार मुलांना शिक्षण घेण्यासाठी घरातूनच जर विरोध असेल, घरातूनच जर अडचण असेल तर असा मुलगा पुढे जाऊन कसा कलेक्टर बनणार? जसे कुत्र्या मांजराला पिल्लं होतात तसंच आपण आपल्या मुलांना जन्म देऊन सोडायचा आहे का? त्याच्या आयुष्याची जबाबदारी नको का घ्यायला? आणि घ्यायची असेल तर ती कशी घेतली पाहिजे त्या विषयाला मी हात घालतोय. तर ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आपली नैतिक जबाबदारी तर आहेच, परंतु आपल्या मुलाबरोबर सुद्धा आपल्या शेजारच्या मुलाची प्रगती व्हावी ही सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये सद्भावना पाहिजे. आपली ऐपत नाहीये, आपण नका मदत करू, काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु आपण जो एखादा व्यक्ती मदत करू शकतो त्या व्यक्तीला तरी आपण बोलून त्याला मदत करून घडून आणू शकतो ना, जे आज ज्ञानेश्वर मोरेंनी केलं. तर अशा काही गोष्टी घडल्या पाहिजेत. त्यासाठी संस्कार झाले पाहिजेत. योग्य संस्कार नाही झाले तर ते वाईट वळणाला लागतात, व्यसनाच्या आहारी जातात. पण हा मुद्दा आपण सर्वांनी मिळून सहकार्याने त्याचं शिक्षण, एज्युकेशन कंप्लीट करण्याचा मुद्दा नाही आहे. मुद्दा आहे त्यांच्या आईवडिलांना योग्य शिक्षण देणं. प्रथमेशच नाहीये, अशा अनेक मुलांच्या आईवडिलांविषयी मी बोलतोय. तर अशा आईवडिलांना सुद्धा आपण चांगलं शिक्षण देणं तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून त्यांना सत्सत्विक बुद्धी मिळो अशी मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या मुख्य विषयाला मी सुरुवात करतो. आजचा जो संपूर्ण खर्च आहे, अन्नदान, स्वामींचा अभिषेक, सत्यनारायण महापूजा आणि होम हवन, हे सर्व नितीन सावंत साहेबांनी केलेलं आहे. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया, आभार व्यक्त करूया. आज
इथे विषय आज कोणताच नाहीये. आजचा वर्धापनाचा दिन असल्यामुळे आज मठाबद्दलच बोलायचं आहे. परंतु मठाबद्दल बरीचशी माहिती देशमुख साहेबांनी सांगितलेली आहे, ते पुन्हा मी आता रिपीट करू इच्छित नाही. परंतु अनायसे आता श्रावण महिना चालू आहे, त्यानिमित्ताने श्रावण महिन्यात आणि श्रावण महिन्याची श्रीमंती काय असते त्या विषयावर थोडक्यात मी आज बोलू इच्छितो. श्रावण म्हटलं की आपल्याला शंकर भगवान आठवतात आणि आपण त्यांचीच सेवा करतो. आता इथे सुद्धा मठामध्ये सुद्धा आपण प्रत्येक सोमवारी श्री रुद्राभिषेक घेतो. ज्यांना कोणाला रुद्राभिषेकमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी घरातली पिंड घेऊन या, घरातलं फुलपात्र घेऊन या, तांब्या लोटा वाटी घेऊन या, इथे बसा. सकाळी 7 वाजता अभिषेक होतो, रुद्राभिषेक होतो. डायरेक्ट आपल्याला रुद्राभिषेकचं पुण्य मिळेल आणि 121 रुद्र झाले की आपल्याला लघुरुद्राचं पुण्य मिळतं. लघुरुद्र करायला 11 ब्राह्मण येतात. 11 गुणिले 11 121 वेळा बोललं जातं, म्हणून लघुरुद्र असा शब्द वापरण्यात येतो. आणि ज्यांच्या आयुष्यात लघुरुद्र केला जातो त्यांच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होतात, असा आपल्याकडे एक संकल्पना आहे. आणि आपण शिवाची पूजा केल्यानंतर भगवान शंकर आपल्याला लवकर प्रसन्न होतात. ते भोलेनाथच आहेत. ते असतानाच मुळात प्रकृतीवाचक आहेत. प्रकृतीवाचक म्हणजे प्रकृतीचे मालक आहेत. प्रकृतीचे मालक म्हणजे कसे, तर त्या रुद्राभिषेक मध्येच म्हटलेलं आहे, खळखळणाऱ्या झऱ्यारूपी रुद्राला माझा नमस्कार, वरुणरूपी रुद्राला माझा नमस्कार, पर्वतरूपी रुद्राला माझा नमस्कार. म्हणजे शंकर भगवान वनस्पतीमध्ये पण आहे, पाण्यामध्ये पण आहे आणि डोंगरामध्ये पण आहे, पर्वतामध्ये पण आहे. हिमालयाची पत्नी आणि हिमालय यांना एक मुलगी झाली, जन्माला आली. त्या मुलीचं नाव पार्वती असं ठेवण्यात आलं. मुळात तिला मोठी एक बहीण सुद्धा होती, तिचं नाव गंगा. आणि ती गंगा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शिवशंकरावरती प्रेम करत होती आणि तिला असं वाटत होतं की आपल्या शंकराबरोबर आपला विवाह व्हावा. परंतु तिला हे माहीत नव्हतं की ही पार्वती नेमकी कोण आहे. तर ही पार्वती प्रजापती दक्षची मुलगी. हीच पार्वती आधी मागच्या जन्मी सतीचा जन्म घेऊन आली होती. प्रजापती दक्षला अनेक मुली होत्या, त्यापैकी एक सती होती. सतीचा आणि शंकराचा विवाह प्रजापती दक्षनी होऊ दिला नाही. त्यांचा अपमान सतीला आवडला नाही आणि आपले पिता भगवान शंकराशी आपला विवाह होऊ देणार नाहीत अशा अर्थाने सतीने स्वतःला जाळून घेतलं आणि स्वतःचा देह सोडून दिला. आता देह तिचा सोडून दिल्यानंतर जेव्हा शंकराला कळलं तेव्हा भगवान शंकर वेडेपिसे झाले आणि त्या देहाला घेऊन पृथ्वी तलावरती इकडे तिकडे फिरू लागले. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला. आपले 1-2 दिवस म्हणजे त्यांच्या वर्ष कितीतरी वर्ष गेलं. विष्णूला अडचण आली, विष्णूला कोडं पडलं. आता या विश्वाचा भार चालवणारा जो अधिपती देवादिदेव महादेव आहे, हे कसे काय चालवणार. हे तर आता यातून बाहेरच पडत नाही आहेत. यातून बाहेर पडत नाहीत म्हणून त्या सतीच्या देहाचा विष्णूने स्फोट घडवला आणि त्या स्फोटातून 52 तुकडे झाले आणि 52 ठिकाणी जाऊन पडले. ते आपण 52 शक्तिपीठे म्हणतो. ती 52 शक्तिपीठापैकी महाराष्ट्रामध्ये 4 शक्तिपीठ आहेत. पहिलं शक्तिपीठ कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानी, वणीची सप्तशृंगी माता आणि माहूरगडची रेणुका माता. अशा ठिकाणी असे हे तुकडे पडले आणि त्या ठिकाणी ती शक्तिपीठ तयार झाली. पुढे या दोघी बहिणी, मग आता आपण प्रजापती दक्षा विषय सोडून पुन्हा आपण मूळ तत्वावरती येऊ. तोपर्यंत शंकर त्यातून भगवान शंकर बाहेर पडले होते. बाहेर पडल्यानंतर नारद मुनी त्यांना म्हणाले, आता सतीने दुसरा जन्म घेतलेला आहे. नारद मुनी, दुर्वासा ऋषी पार्वतीला भेटायला गेल्यानंतर कोडं पडलं की मोठी बहीण तिची शंकरावरती आता प्रेम करते आणि त्यांच्याबरोबर विवाह करण्याचा संकल्प करते. परंतु
त्यांच्या आधीच्या मागच्या जन्माचं जे प्रेम आहे ते सती करते आणि आता यांचा विवाह कसा होईल अशी त्यांना अडचण पडली. जेव्हा ते एकत्रित गेले तेव्हा पार्वतीने थोडीशी आयडिया डोक्यात शक्कल लढवली आणि तिला असं सांगितलं की तू दुर्वासा ऋषी आल्याबरोबर थोडंसं जल घे आणि त्यांच्या अंगावरती शिंपट, म्हणजे ते आनंदी होतील आणि तुला आशीर्वाद देतील. परंतु तो डाव गंगाच्या काही लक्षात आला नाही. म्हणून गंगाने काय केलं, भलं मोठं एवढं पाणी घेतलं आणि दुर्वासा ऋषी आले की त्यांच्या डोक्यावरती ओतून दिलं. दुर्वासा ऋषींना राग आला आणि त्यांनी शाप दिला, तू जलरूपाने कायम वाहत राहशील असा शाप दिला. म्हणजे गंगा हिमालयाच्या पायथ्याला, हिमालयावरून जी निघाली ती कायमरूपी वाहतच गेली. तिला शंकराने पुन्हा स्थान दिलं, तो भाग वेगळा आहे. आता आपला जरा थोडासा विषय वेगळा आहे. पार्वती आणि शंकराचा विवाहासंबंधी मी थोडीशी बोलणार आहे, कारण श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये जर आपण शिव महिमा किंवा शिवकथा, शिवपुराण जर ऐकलं तर त्याचं 10,000 पटीनं आपल्याला पुण्य मिळतं. म्हणून त्या विषयावरती मी बोलत आहे. मग पार्वतीचा विवाह जमवण्यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला. शंकरांनी सांगितलं नारद मुनींना की तू जाऊन बघ ती आधीची सती म्हणजेच पार्वती आहे का. तर नारद मुनी पार्वतीकडे गेले आणि पार्वतीला म्हणाले, तू कोणाबरोबर विवाह करणार आहेस, तू कोणाची सेवा करतेस. तर पार्वती म्हणाली, मी शंकराची सेवा करते आणि त्यांच्याबरोबरच मी विवाह करणार आहे. त्यासाठी मला कितीतरी जन्म घ्यावे लागले तरी सुद्धा मी वेटिंगला राहणार आहे. त्यांनी पुन्हा विचारलं की ते तर अशा रूपामध्ये असतात, त्यांना राहायला घर नाही आहे, ते कुठेही असतात, ते संन्यासी आहेत, ते तुझा स्वीकार करणार नाही आणि तुझी आई मैनावती ही तर कधीच ऐकणार नाही. त्यामुळे मग त्यांच्यासमोर मोठं कोडं होतं आणि ते कोडं सोडवण्यासाठी मग इतर देवी देवतांना पुढे केलं आणि भगवान शंकराचा आणि माता पार्वतीचा विवाह होणं तितकंच गरजेचं होतं. कारण तारकासूर नावाचा एक राक्षस माजला होता आणि त्यांनी शंकराकडून अनेक वरदान प्राप्त करून घेतले होते. त्या वरदानापैकी एक वरदान होतं की माझा मृत्यू फक्त शंकराच्याच मुलाकडून व्हावा. कारण त्याला चांगलं माहित होतं की शंकर कधीही लग्न करणार नाही. शंकर भगवान कधीही त्या संसारिक अडचणी सोडवत नाही, कारण तो कायमस्वरूपी स्मशानात त्याचं वास्तव्य असतं. गळ्यात त्याच्या नर मुंडांच्या माळा आहेत. तो भूतसंग नायक आहे. 24 तास भूतांबरोबर असतो आणि तो स्मशानवासी असल्यामुळे तो काय या संसाराच्या फांदात पडणार नाही आणि त्याला कधी मुलं होणार नाहीत. या उद्देशाने त्यांनी शंकराच्या मुलाकडून माझा वध व्हावा अशा पद्धतीने एक वर मागून घेतला आणि त्या पद्धतीने हे पार्वतीचं जन्मजन्मांतराचं पुण्य सफळ झालं आणि लग्नाची तारीख ठरली आणि लग्न जमवण्याचा बेत आखला गेला. आणि मग नारद मुनी शंकराला म्हणाले, आपण सगळं लवाजमासह पुढे जाऊया आणि आपलं वरात घेऊन आपण हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन आपण तिथे विवाह करूया. आता विवाहासाठी मोठी अडचण आली. नारद मुनी आधीच पोचले होते. मैनावती आईला फार काळजी असते आपल्या मुलीची विवाहाच्या संबंधी. आता तर किती काळजी विचारूच नका. परंतु त्या काळी तसं नव्हतं. त्या काळी फार संवेदनशीलता होती. त्या काळी प्रत्येक आईवडिलाला असं वाटायचं की माझ्या मुलीने सुखाने संसार करावा, माझ्या मुलीने कॉम्पिटिशनमध्ये संसार करावा आणि तिथे वंश वाढवावा, दुसऱ्या घराचा वंश वाढवावा आणि आपल्याही घराचं नाव लौकिक करावं, अशी त्या काळची प्रथा होती. त्या पद्धतीने देवलोकांची वरात सुरू झाली. नारद मुनी उभे आहेत. नारद मुनी उभे असताना मैनावती राणी उभी आहे आपल्या मुलीला घेऊन आणि समोरून इंद्रदेव आले. मैनावती राणी म्हणते, हे नवरदेव आहेत का? नारद मुनी म्हणतात, थांबा, हे नवरदेव नाही आहे. आमचा नवरदेवाचं वर्णन काय करता येईल, कोणालाही करता येणार नाही अशा शब्दात ते म्हणाले, नाही हे एवढे सुंदर आहेत, मग नवरदेव किती सुंदर असतील. मग त्याच्यानंतर मागे मग विष्णू भगवान आले. मग विष्णू भगवान आल्यानंतर विष्णू भगवानाला पाहिलं
मैनावती राणी नारदाला म्हणते, हे आहेत का नवरदेव? ते म्हणतात हे पण नाही, एवढे सुंदर असून हे पण नाही, मग याच्यापेक्षा ते फार सुंदर आहेत, त्यांचं वर्णन करताच येणार नाही. असे करत करत सगळे देवता झाले आणि शेवटी भूत नाचतायत, यक्ष, किन्नर, वेताळ हे सगळे नाचतायत, विचित्र 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 लोक नाचतायत, सगळे गण नाचतायत पुढे. आणि मागे कुठेतरी त्या गर्दीमध्ये एक नंदी महाराज दिसतोय आणि त्या नंदी महाराजावरती विराजमान झालेले एक शंकर भगवान दिसतायत, कशी तरी जटा वाढलेली, दाढी वाढलेली, कशी तरी विद्रूप रूपामध्ये, जे आपल्याला शंकराचं रूप असतं ते दिसतं. ते पाहिल्यानंतर मैनावती राणी काही पार्वतीला त्यांना द्यायला तयार होईना. मग तिथे कंडिशन घातली की तुम्ही हे मूळ रूप सोडायचं आणि मग माझ्या मुलीशी विवाह करायचा. तर त्या काळी फक्त एकदाच शंकराने सुंदर आणि मनोहर रूप फक्त आयुष्यामध्ये एकदाच धारण केलेलं आहे, ते फक्त आणि फक्त माता पार्वतीच्या आणि त्यांच्या विवाहासमयी. मग त्यांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर ते सासरी गेली. सासरी गेल्यानंतर काय, कैलासावरती बर्फ, आजूबाजूला काहीच नाही, राहायला घर नाही, डोक्यावर छत नाही. मग तिथे बेडरूम कुठे आणि किचन कुठे आणि राहायचं कुठे आणि खायचं काय? आजूबाजूला बघतं तर सगळी भूत, नर, मुंड, काय काय चाललंय, शनी, राक्षस, काय सगळं विचित्रच प्रकार. पण पार्वतीने ते सगळं मनापासून स्वीकारलं होतं. आणि ही मनापासून स्वीकारण्याची जी श्रीमंती आहे, त्या श्रीमंतीवरती मला थोडंसं बोलायचं आहे. श्रीमंत आपण म्हणतो, श्रीमंत म्हणजे नेमकं काय? श्री म्हणजे लक्ष्मी, मंत म्हणजे महंत. श्री हा दुसरा शब्द आहे. या पृथ्वीवरती, या जगामध्ये तयार झालेला श्री हा दुसरा शब्द. आणि ओंकार, ओम हा पहिला शब्द. ओंकार नंतर जो तयार झाला तो श्री. आणि मंत म्हणजे महंत. महंत म्हणजे कोण? तर जन्मापासून मृत्यूपर्यंत, अंतपर्यंत, म्हणजे प्रथमारंभीपासून अंतापर्यंत ज्या व्यक्तीला सर्व गोष्टीचं ज्ञान असतं, असा व्यक्ती महंत. म्हणून तो श्रीमंत, अशा अर्थाने तो श्रीमंत शब्द आहे. गरिबी आणि श्रीमंती मधला तो श्रीमंत नाही, तो श्रीमंत, अशा अर्थाने तो श्रीमंत असा शब्द आहे. मग श्रीमंती कशा कशाची असू शकते? पुन्हा आता आपल्याला त्या विषयावरती यावं लागेल. प्रथमेशला आपण मदत करायची ठरवली, परंतु समजा प्रथमेश सारखे अजून काही मुलं असतील. प्रथमेशकडे कसली श्रीमंती आहे? तर त्याच्याकडे अभ्यास करण्याची श्रीमंती आहे, त्याच्याकडे ज्ञान प्राप्त करण्याची श्रीमंती आहे, त्याला काहीतरी करून दाखवण्याची श्रीमंती आहे. तशी अशा मुलांच्या आईवडिलांमध्ये सुद्धा काही ना काहीतरी श्रीमंती असते. त्या श्रीमंतीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी काय करते? तर लक्ष्मी सुख देते. लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे, लक्ष्मी म्हणजे सुख. आणि सुख कशामुळे मिळतं? तर पैशामुळे मिळतं. म्हणून आपण पैशाला लक्ष्मी असं म्हणतो. धन दौलत म्हणजे लक्ष्मी नव्हे, धन दौलत म्हणजे सुद्धा सुख नव्हे. सुख हे प्रत्येक व्यक्तीला मिळवावं लागतं, आपोआप कोणत्याही व्यक्तीला सुख मिळत नाही. हीच मनाची श्रीमंती, हीच सुखाची श्रीमंती माता पार्वतीने दाखवली. आणि माता पार्वती शंकराबरोबर संसार करू लागली. माता पार्वती आणि शंकराचा संसार फार विचित्र आहे. विचित्र म्हणजे काही कल्पनाच करवत नाही असं आहे. त्यांच्या जर अख्ख्या कुटुंबाचं जर तुम्ही वर्णन केलं आणि पाहिलं तर असं दिसतं, साप आहे, उंदीर आहे, वाघ आहे, बैल आहे, फार विचित्र आहे, मोर आहे, हे विचित्र विचित्र आहेत. याचा अर्थ काय? तर वाईटात वाईट प्रसंग येऊन सुद्धा, एवढी संकट एकमेकावर येण्याची सुद्धा, शाश्वती असून सुद्धा, गॅरंटी असून सुद्धा एकमेकावरती आपल्याकडे संकट येऊ शकतं याची खात्री असून सुद्धा आपण एकत्रित नांदणे आणि एकत्रित जाऊन आयुष्य जगणे, याला सुख मिळवणे असं म्हणतात. ही श्रीमंती, मनाची श्रीमंती. मनाची श्रीमंती फक्त आणि फक्त आपल्या शंकर आणि पार्वतीकडे आपल्याला पाहायला मिळते. याच्या पुढचा एक कोणीतरी मला प्रश्न विचारला होता मागच्या वेळेला, की शंकराला अर्धप्रदक्षिणा का घालतात? तर भृंगी नावाचे एक ऋषी होते, ते शंकराचे फार परमभक्त होते.
ते फक्त आणि फक्त शंकराचीच सेवा करायचे. मग भगवान शंकराची सेवा करायची म्हणजे फक्त शंकरालाच ते प्रदक्षिणा घालायचे. आणि विवाहानंतर, विवाह झाल्यानंतर तो त्यांना पार्वती आलेली अजिबात आवडली नाही. कारण तुम्ही तर संन्यासी, तुम्ही तर अघोरी असे असताना मी आता फक्त शंकरालाच प्रदक्षिणा घालणार. पण ते म्हणाले, ही सुद्धा अर्धनारी आहे, माझी पत्नी आहे, हिला सुद्धा तू प्रदक्षिणा घाल. तर ते ऋषी काही तयार होईनात. मग ते तयार होईनात म्हणजे नेमकं काय झालं, तर ते अर्ध प्रदक्षिणा घालायचे आणि पुन्हा फिरून यायचे. पार्वतीला अजिबात प्रदक्षिणा घालेना. मग त्यांनी ठरवलं की प्रदक्षिणा जर घालत नाही तर पार्वतीला सांगितलं, तू अजून माझ्याजवळ चिटकून बस. मग पार्वती अजून त्यांच्याजवळ असे चिटकून बसली. तर ह्या ऋषींनी मुंगीचं रूप घेतलं आणि शंकराला प्रदक्षिणा घालून मधून क्रॉस करून घेऊन शंकराचीच प्रदक्षिणा घातली. ह्या माता पितांनी त्यांना खूप समजावून सांगितलं, बाळा, माता पार्वती जगत जननी आहे, ती आहे म्हणून आपल्या सर्वांचा जन्म झालेला आहे, तुझा सुद्धा जन्म झालेला आहे. पण ते काय ऐकेनात. नाही प्रभू, फक्त आम्ही तुमची सेवा करणार. मग ह्या दोघांनी शक्कल लढवली. मग दोघांनी अर्धा अर्ध रूप, आपलं नाकापासून अर्ध इकडचं आणि अर्ध इकडचं, पुरुषाचं स्त्रियाचं एकाच शरीरामध्ये आले. आणि आता म्हणेल, आता कशी प्रदक्षिणा घालतो, मला घाल. त्यांनी अजून एक शक्कल लढवली. तो बोलला, मी पूर्ण परिक्रमा करणारच नाही, आता अर्धीच करणार. तरी सुद्धा तिकडच्या टोकापर्यंत गेला आणि तिकडून पुन्हा परत येऊन परत मागच्या टोकाकडून तिकडे गेले. आणि मग तिला पार्वतीने त्याला शाप दिला, पुन्हा उशाप पण दिला. जाऊ दे, तुझ्यामुळे आता एक नियम पडेल असं त्यांनी सांगितलं. कारण ऊर्जेचं प्रतीक म्हणजे शिवलिंग आहे. प्रचंड ऊर्जा असते आणि आपण पाणी घातल्यानंतर त्या ऊर्जेचं प्रवाह सुरू होतो आणि तो शाळुंकेतून उत्तर भागेकडे जातो. म्हणून ते प्रवाह कधीही कोणत्याही व्यक्तीने ओलांडायचा नसतो, असं ते गणित आहे. ते ऊर्जा आपल्या शरीराला हानिकारक असते, हे त्या पाठीमागचं कारण आहे. म्हणून आता कोणतीही प्रदक्षिणा घालताना आपण शंकराला उजव्या बाजूने जातो आणि शाळुंकेपर्यंत जातो, त्या प्रवाहाच्या पुन्हा विरुद्ध दिशेने जाऊन पुन्हा त्या प्रवाहापर्यंत जातो आणि नमस्कार करून पाठ न दाखवता उलट्या पायाने मागे येतो. आदरात्मक. तर सुख हे मिळवावंच लागतं. सुख हे कोणालाही, कोणत्याही व्यक्तीला आपोआप मिळत नाही. त्यामुळे आपल्यावरती प्रचंड कृपा करणारी एकमेव देवता आहे आणि ती देवता म्हणजे भगवान शंकर आणि माता पार्वती. हीच माता पार्वती आणि भगवान शंकर अख्ख्या जगाचं कुलदेवी आणि कुलदेवाच्या रूपाने सर्वांचं रक्षण करतात. हेच आपल्याला कुलदेवी आणि कुलदेव आपल्याला आयुष्यभर तारणारे असतात. म्हणून शंकराच्या वेगवेगळ्या रूपापैकी भूतसंग नायकम हे तर एक वेगळं रूप आहेच, पण उत्पत्ती, स्थिती आणि लय निर्माण करणारी देवता म्हणजे शंकर आणि पार्वती आहे. म्हणून श्रावण महिन्यामध्ये त्याचं विशेष महत्व आहे. श्रावण महिन्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात शंकर आणि पार्वतीची सेवा केली जाते. एक शेवटचा विषय सांगतो, काही लोकांना माहीत नसेल, आणि मग माझं 2 मिनिटात संपवतो. जेव्हा तारकासुराला मारण्याची वेळ आली होती तेव्हा सर्व देवतांनी मिळून माता पार्वतीचा आणि भगवंताचा विवाह केला. विवाहानंतर आता देवांचं कोडं तर संपलं होतं, विवाह केलाय, आता मुलगा झाला पाहिजे. मुलगा झाल्याशिवाय तारकासुराला मारता येणार नाही, म्हणून त्यांना एकांत दिला. एकांतामधून पार्वती माता गर्भवती सुद्धा झाली आणि गर्भवती झाल्यानंतर एका मुलाचा जन्म झाला. ते षण्मुखानंद, 6 डोक्याचा एक मूल जन्माला आलं. तरी सुद्धा मोठ्या मायेने पार्वतीने घेतलं आणि आपल्या छातीला लावलं. बिलगुन त्या 6 डोक्यांचं एक डोकं झालं आणि त्याचं नाव कार्तिकेय ठेवलं. जन्माला आलेलं नुकतंच बाळ सर्व देवी देवतांनी तिच्याकडून हिसकावून घेतलं आणि कृतिकांच्या ताब्यामध्ये दिलं. 7 कृतिका, त्यांना साती अस्त्र म्हणतात. साती अस्त्रांनी म्हणजे कृतिकांनी त्याचा सांभाळ केला. परंतु ते बाळ जन्माला आल्यानंतर त्या बालकाला सर्व देवी देवतांनी हिसकावून घेतलं. म्हणून पार्वतीने एक शाप दिला की तुम्ही सर्व देवी देवतांनी मिळून माझ्या बाळाला माझ्यापासून हिसकावून घेतलं, म्हणून तुमच्यापैकी कोणत्याही देवी देवताला संतान प्राप्ती होणार नाही. अशा सर्व देवी देवतांना पार्वतीने दिलेला शाप असल्यामुळे
कोणत्याही देवी देवतांना मुलं झालेली नाहीत. हा सुद्धा मला कधीतरी मागच्या वेळेला प्रश्न आला होता, म्हणून त्या अनुषंगाने त्याचं सुद्धा आत्ताच श्रावण मास असल्यामुळे त्याच्यातच ह्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळून दिलं. आपण सर्व इथे आलेला आहात असं आपल्याला वाटतंय, पण आपण इथे आलेलो नाही. स्वामींनी आपल्याला इथे आणलेलं आहे. आणि आज मितीला काही 2 शब्द आपल्याला हे ऐकायला मिळणार होते. हे आपलं मागच्या जन्मीचं सुकृत असावं असा भाकीत आहे. आणि आज आपण स्वामींसमोर बसलो, एवढं काहीतरी 2 शब्द समजून घेतलो. मगाशीच म्हटलं की जे स्वामी देतील ते तुमच्या समोर येईल. थोडक्यात संस्कार चांगले झाले पाहिजेत, घरातलं वातावरण चांगलं निर्मळ स्वच्छ झालं पाहिजे. त्याशिवाय घरातल्या मुलांचं शिक्षण आणि त्यांच्यावरती संस्कार आपल्याला चांगले करता येणार नाहीत. अन्यथा मग अशा काही संस्था उभा राहतात आणि त्या संस्थेतर्फे अगदी आईवडील सगळे असून सुद्धा त्या मुलांना अनाथासारखं अगदी आपण त्यांच्या ताब्यात देतोय. आपण विचार करावा, आपण एकमेकांना सहकार्य करावं. एकमेकाला सहकार्य करून आपण आपल्या आयुष्याचा क्रम लावून आपल्याकडून जाता जाता आयुष्यात 3 व्यक्तीचं भलं व्हावं असा आज आपण संकल्प करा. आयुष्य जगत असताना आपल्यापासून 3 व्यक्तीचं भलं व्हावं, बस, जास्त नाही. 60-70 वर्षाच्या आयुष्यामध्ये 3 व्यक्तीचं आपण निश्चित भलं करू शकतो. 3च का, तर ब्रह्मा विष्णू महेश आहेत असं समजून आपण 3 व्यक्तीचं काहीतरी भलं करू, कुठल्याही पद्धतीने करू. अशा पद्धतीने जर आपण केलं तर खरोखरच आपलं आयुष्य सत्कर्मी लागतं. जाताना बाहेर दरवाजाच्या वरती एक बोर्ड लिहिलेला आहे, आपल्याला जे आपण भोग भोगतोय हे भोग भोगण्यासाठी जन्म मिळालेला नसून मागच्या प्रारब्धानुसार तर आपल्याला हा जन्म मिळालेला भोग भोगावेच लागणार आहे, त्यात काही शंका नाही. परंतु आपल्याला वाक्य लिहिलेलं आहे, अवश्य वाचून जावं, ते लक्षात ठेवावं. आपल्याला हा जन्म नुसतंच मागच्या आयुष्याचं प्रारब्धानुसार भोग भोगण्यासाठी मिळालेला नसून हे आपल्याला हा देह आपल्याला नवीन प्रारब्ध घडवण्यासाठी मिळालेला आहे, हे लक्षात ठेवावं. मग आपण नवीन प्रारब्ध का घडवू नये, तर नवीन प्रारब्ध घडवण्याची संधी आपल्याला स्वामींच्या समोर आल्यानंतर उपलब्ध होते. तर आपल्याला जसे वाटेल तसं आपण योग्य पद्धतीने आपण एकमेकाला मदत करू आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाला आपण पात्र राहू असं मी सांगून 2 शब्द संपवतो. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आज आपण इथे आलात. आपल्याला सर्वांना सुख शांती समाधान आपल्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करोत असा स्वामींकडून आपणास कृपा आशीर्वाद देतो आणि मी 2 शब्द संपवतो. श्री स्वामी समर्थ.